असू नाही तर 10 घेऊन फिरू. तुला मी मागं पण सांगितलेलं, मागं एकदाच लास्टची वॉर्निंग दिली तुला, नंदू मोरे तू माझ्या नादाला लागू नको. का कुत्र्यासारखा गो खातोय माझ्या मध्ये सारखा तू? का आम्हाला काय घरी भाकरी खायला भेटत नाही त्या का? अरे तुला भाकरी खायला आई बाप घरी देत नाहीत म्हणून तर सारखा माझा गो खातोय, ह्याला त्याला माझा नंबर देतोय. का पूजेचा महाप्रसाद आहे काय माझा नंबर साऱ्या जगाला वाटायला? होय रे निर्लज्ज भाड्या कुठल्या कुत्र्या. This call is now being recorded. हॅलो हॅलो, नंदू मोरे ना? हा मी कोण बोलायला लागली? कोण बोलायला लागले नाही, अंजली ठोंबरे बोलते. ओळखलंस का? नाव तर ऐकून बोलाय काय काम आहे? हा अंजली ठोंबरे बोलते. हा ती तुझी पूनम मैत्रीण आहे ना, त्या तुझ्या मैत्रिणीने मला फोन केलता. काय सांगून तुझ्या मैत्रिणीचा मला फोन करायचा? मग तिलाच विचारा ना, मला कशाला फोन करून विचारताय? विचारा ना म्हणजे ती म्हणे की हे का नाही माझ्या मित्राची मी BF बोलते या, मी त्याची गर्लफ्रेंड आहे, मी नंदू मोरेची गर्लफ्रेंड आहे, आमचं लग्न जमलं या, आमचं सगळं झालंय, तुझ्या प्रँक कॉलमुळे आमचं लग्न मोडलंय. म्हणजे माझ्यामुळे लग्न मोडलं का तुझं? मला तर काय माहिती नाही बघा. उगा अंजलीबाई तुम्ही सारखं सारखं भांडण माझ्या बरोबर उकरून काढू नका बघा. ऐकून घे, मी तुझ्यासोबत भांडण करत नाही. तू हाताने उकरून काढतोय आणि लोकांना माझ्यासोबत बोलायला लावून तू भांडण करतोय. ती कुठली पूनम? काय काय कुठली पूनम माहिती? त्या पूनमनी मला काल फोन केला होता. फोन केलाय, माझं कॉल रेकॉर्ड केलंय, युट्यूब वरती टाकलं या. म्हणे की मी त्याची गर्लफ्रेंड बोलती या, माझ्या बॉयफ्रेंडचं. बरं तुझं बोलायचं काय संबंध आहे? तू त्याला कशाला प्रँक कॉल करती या? तू त्याच्या कॉल रेकॉर्ड कशाला टाकती? त्याचं व्हायचंय जायचंय, तुझं लग्न झालंय, तुला 2 पोरं झालेत. मी तुझ्या मागे लागलेली का? मी तुला केलता का प्रँक कॉल? तुम्हाला नाही नाही मला काय म्हणायचं, तुम्हाला भांडणच करायचं आहे का माझ्या बरोबर? मला भांडण करायचं नाही. हो मी जर लागली ना भांडणाच्या नादाला तर माझ्या इतके वाईट नाही. तुला मी अजून पण सांगते. त्यामुळे तुझी माणसं तू आवर. कोणती पूनम भोसले, कोण आणि कोण तुझे मित्र आहेत, कोण आहेत, तू त्या बायांच्या आवाजात मला फोन करायचा, ती तुझ्या मैत्रिणीला फोन करून नंबर देऊन फोन करायला लावायचा, मित्रांना मध्ये मध्ये बोलायला लावायचा. हे असले फालतू धंदा नंदू मोरे तू बंद कर, नाहीतर लय भागात पडेल तुला. मी अजून पण गोडीने सांगते. अहो अंजलीबाई, मला ती कुठली पूनम भोसले कुठला तुम्ही मुद्दा मांडताय मला सविस्तर कळेल तर का व्यवस्थित? नाही नाही नाही, मग तू त्या पूनमला माझा नंबर कशासाठी दिला? कोण आहे ती माझी? ती कोण माझी सासू आहे काय का सुनबीन नाही माझी? कोण आहे आणि तू कोण आहे? तू कोण मला माझा नंबर देणारा? तू कोण आहे? माझा नंबर काय पूजेचा महाप्रसाद आहे काय सगळ्या जगाला वाटायला? तू माझा नंबर तिला कशासाठी दिला? तिला कशी काय माहिती झाली अंजली ठोंबरे? तुझंच नाव तिने कशी काय घेतलं? मी एवढ्या लोकांना प्रँक कॉल केला तर तिने लोकांची नावं घेतली नाहीत. तुझंच नाव कसं काय घेतलं? तू नंबर माझा कशासाठी दिला तिला? तुझ्या तोंडात घातला पाय, तुझ्या काय बी बोलालीच काय ग बसलो म्हणजे? नाही नाही, माझ्या तोंडात पाय घालायला तुझ्यात माझा काय जायचं नाही काय तुझ्या तोंडात? उग गपच बसून ऐका लागलोय तू सारखं फोन करून. म्हणजे तू माझा त्या पूनमला नंबर कशासाठी दिला मला ती सांग. मी नंबर दिलेला नाही. तुला काय करायचं आहे ती कर्जा जा. करायचं ना आता मी तुझ्या नादाला लागू नकोस. मी तुला मागं सांगितलेलं, पण आता तुझ्या पक्की नादाला लागणार आहे मी. काय तू ह्या त्या मैत्रिणी नंबर देतोय? मैत्रिणी संग एकी संग नीट राहा ना तू. 56 मैत्रिणी तुला कशाला लागतात र? तुझ्या नादाला लागायला तू काय सकाळची वाघी नाहीस का रात्रीची नागी नाहीस? नादाला लागू. माझ्या नादाला तू माझा नंबर कशाला लोकांना देतोय? कोण दिला? तो नंबर कोण दिला? तू कशाला त्या पूनमला नंबर दिला माझा? काय प्रूफ आहे? पहिलं उत्तर दे. ह्या प्रश्नाचं पहिलं उत्तर दे. तू पूनम भोसलेला माझा नंबरच का दिला? काय प्रूफ आहे? काय प्रूफ आहे वय? का तुझं कानात काय कापूसाचं बोळ गेलात काय? का कानात मुतलेलं एखादं लहान लेकरू बिकरू तुझ्या? रे तुला ऐकाय नाही आलं का? कॉल रेकॉर्ड तिला युट्यूबवर टाकाय सांगितली, तिला मला फोन करायला लावला. वर तिला सांगतोय अंजली ठोंबरेला फोन कर, प्रँक कॉल कर, कॉल रेकॉर्ड कर आणि युट्यूब चॅनल टाक. का माझी इज्जत चव्हाट्यावर आणायची काय तुला? का तुझं माझं बागवा नाही तुला? भागवाचा विषय नाही अंजलीबाई. तुम्ही खरं तुमच्या पाया पडतो. तुम्ही भांडणाचं काढू नका. खरंच राहावं. तू माझ्या पायात अजिबात. तुला मी नीट सांगायला लागली. नेमकं तुम्ही माझ्या बरोबर दुश्मनी का बरं करताय हो? मी तुझ्यासोबत दुश्मनी करत नाही. माझा नंबर तुला द्यायची काय गरज आहे लोकाला? कशासाठी तू दिला? मला फोन करायला कशाला लावला तू? अहो अंजलीबाई, कोणी तर तुम्हाला फोन केला असेल आणि त्यानं चुकीचं माझं नाव सांगितलं असेल हो. तुझं चुकीचं नाव नाही तुझं. बरं मी सगळ्या जणांना प्रँक कॉल केला तर त्याची नावं नाहीत घेतली. तुझंच नाव कशासाठी घेतलं तिने?
आता मला काय माहित आहे तिच्या मनात काय आहे, कुठली पूनम, मी तिला ओळखत नाही, तिचा माझा काय तिच्या संबंध मनात काय नाही. आहे, तिच्या मनात काय आहे आणि काय नाही मला ह्याच्याशी घेणं देणं नाही. तू रोज एका पोरीला फोन करायला लावशील. तू तिला म्हणते माझी ही बहीण आहे, एक जण म्हणते मी त्याची बहिणी, एक जण म्हणते मी त्याची ठेवलेली, एक जण म्हणते मी त्याची मैत्रीण आहे, एक जण म्हणते मी त्याची लग्नाची बायको आहे. म्हणजे असं आहे ते किती नेमक्या तुझ्या. मला कोणच नाही, मी सिंगल माणूस आहो आणि एकदम संस्कारी माणूस आहो. मला तुम्ही तिप्पट बोलू नका. नाही तू सिंगल असू नाही तर 10 घेऊन फिरू. तुला मी मागं पण सांगितलेलं, मागं एकदाच लक्षची वॉर्निंग दिली तुला, नंदू मोरे तू माझ्या नादाला लागू नको. का कुत्र्यासारखा गो खातोय माझ्या मध्ये सारखा तू? का आम्हाला काय घरी भाकरी खायला भेटत नाही त्या का? अरे तुला भाकरी खायला आई बाप घरी देत नाहीत म्हणून तर सारखा माझा गो खातोय. ह्याला त्याला माझा नंबर देतोय का? पूजेचा महाप्रसाद आहे काय माझा नंबर सारे जगाला वाटायला? होय रे निर्लज्ज भाड्या कुठल्या कुत्र्या. ती तुझी तू बघत बजा जा तिकडं, तुझा नंबर महाप्रसाद आहे का? अरे तू पण काय, तुला नेमका प्रॉब्लेम काय आहे मला एकदाच कळू दे. तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? हा सांग मला तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे हिथं कसं झालंय, करून गेलं गाव आणि आलं नंदू मोरेवर नाव. एकदम भारी आहे. करतोय कोण तुला करत नाही, तू साऱ्या गावाचं करतोय. कशाला गु खातोय माझा? अंजली ठोंबरे मी कुठल्या जिल्ह्यातली, तू कुठल्या जिल्ह्यातला, कशाला माझं तू गु खातोय? कशाला लागतोय तुला माझा गु खायला सारखा? आम्हाला भाकरीच खायला भेटत नाही त्या म्हणून तुझा खाताव. मग तू कशाला माझा त्या पूनमला माझा नंबर द्यायची काय गरज होती? तू सांग आता, हिथं पाणी मोडतंय, तू माझा नंबरच का दिला तिला सांग. नाही तर बघ आता तुझ्या दारात येऊन जीव बिव देते का नाही. ओ अंजलीबाई आहो, तुम्ही चिडचिड करू नका. मी त्या कुठली पूनम डायरेक्ट म्हणती माझं लग्न जमलंय त्याच्या संग, मला लग्न करायचंय त्याच्या संग. तुझ्यामुळं बाई माझं आहे का नाही लग्न माझं तुझ्यामुळं बाई मोडलं. तू कशाला त्याला प्रेम कॉल टाकती त्याचा, कशाला त्याला शिवाय देते, कशाला त्याची लायकी इज्जत काढते. म्हणजे तू मला शिवाय दिलेलं चालते, माझी लायकी इज्जत रस्त्यावर काढलेली चालते. म्हणजे मला कोण गण गोतच नाही तर तुलाच एकट्याला माणसं आहे तू. बरे मला नाही का नवरा, तुला एकट्यालाच बायको आहे काय? कुठली ते पूनम सडक छाप कुठली, कोण मी ओळखत नाही कोणाला. ओळखत नाही बाई. अरे गांडीने काड्या ओवायचं बंद कर तू. काय तुला मी नीट सांगते आणि इज्जतीत सांगते आणि शेवटचं सांगते, तू माझ्या नादाला लागू नकोस. मी तुला ओळखतच नाही, विषयच नाही नादाला लागायचा. तिसरी चौथी वेळ आहे तुझी, तिसरी चौथी वेळ आहे. मी जाऊ द्या मरू द्या सगळ्या गोष्टी पोटात घालून गप्प बसलेली आहे. आता जर तू माझी सोशल मीडियावर जर इज्जत काढली तर माझे इतके वाईट नाही ना. आत्ताची आत्ता त्या पूनमला तू फोन करून तिला कॉल रेकॉर्ड डिलीट करायला सांगायची माझी. मी कुणालाच ओळखत नाही, मी तुला पण ओळखत नाही, पूनमला पण ओळखत नाही. ओळखत नाही म्हणजे तू मग माझं नाव तिच्याकडे गेलं कसं काय? ती धडक सांगते की अंजली ठोंबरेचा नंबर आहे, नंदूने दिलाय, नंदू संग माझं लग्न जमलंय, नंदू संग माझं लग्न जमलेलं तुझ्या प्रेम कॉल मुळे मोडलंय. मला त्याच्या संग लग्न करायचं होतं. हा अंजली ठोंबरे तूच आहे, तुझा नंबर मला नंदू मोरेने दिलाय, तुला त्याच्या मागं लागली हात धुवून का? मी तुला काय लग्न कर म्हणलं काय माझ्यावर? बरं काय म्हणलं तुला का? मला पुराव म्हणलं मी तुला. मी काय म्हणतोय, ही तुमची जी समधी प्रश्न आहे ती कोर्टाला विचारायची तिकडे जाऊन, मला विचारायचं नाही काय. नाही अरे मला कोर्टाची पायरी तू चढायला लावू नको, नाही तर माझे इतके वाईट नाही. तुला सांगते माझ्या आजपर्यंत कोणी नादाला लागलं नाही, मी लागून बी घेत नाही. त्यामुळे तुला अजून बी सांगते हजारांनी एक वेळा बी सांगितलंय, तुला अजून बी एक सांगते, अंजली ठोंबरेच्या तू नादाला लागू नकोस. कुणाचा नंबर कोणी दिला आणि कुणाचं काय झालं ते जाऊन नीट कोर्टाला विचारायचं, आम्हाला विचारायचं नाही. मला तुझ्या संग वाद घालायचं नाही. तर हो बघ तुला मी मागं बी सांगितलं ना आता बी सांगितलंय, मला तुझ्या संग कसलाच वाद घालायचा नाही. तुला मी काय सांगते, आत्ताची आत्ता त्या पूनमला फोन करायचा आणि तिने माझा रेकॉर्ड टाकलेली तिला डिलीट करायला लावायची. तू आत्ता लगेच, तुला जर जमत नसलं तर उद्या मी तुझ्या दारात येऊन जीव तरी देणार नाही तर तुझा तरी घालावं. मीच जातो की आता संन्यासाला तुमच्या दोघीच्या मध्ये. माझ्यासाठी तू संन्यासाला जाऊ नको. तू संन्यास घे नाही तर तिकडे उघडा नागडा हिंड, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. आत्ताची आत्ता त्या पूनमला फोन करायचा आणि माझी कॉल रेकॉर्ड डिलीट करायची. नसल तुला डिलीट होत तर तिला फोन करून तू घोडं लावून रेकॉर्ड टाकायची. मी नीट सांगायला बरं का, मी नीट सांगायला अंजलीबाई माझी कोणच नाही सांगती. हा मग तुझी कोण नाही ना ती, मी तुला तिचा नंबर देते. चल तू तिला आता फोन करायचा आणि तिची कॉल रेकॉर्ड मला युट्यूबला दिसली पाहिजे. चल लाव तिला फोन तू. माझी रेकॉर्ड टाकायला तुम्हाला लाजा वाटत नाही रे. मला भांडणाची गरज नाही, मला नंबर टाका व्हॉट्सअपला. मला बी भांडणाची गरज नाही. मी त्या पूनमचा नंबर तुला टाकते, तू पूनमला फोन करून तिला घोडे लावून शिव्या देऊन नाही का नाही तिची कॉल रेकॉर्ड उद्या तुझी युट्यूबला दिसली पाहिजे. नाही दिसली तर तिथे येऊन तुझा तरी जीव घेणार नाही तर माझा तरी घेणार. चल तू फोन ठेव आता, तुझ्यावर फालतू गप्पा माराय मला तेवढा वेळ नाही. मला तर कुठं वेळ आहे, ठेव. हा चल ठेव.